पुंडवाळ्यातील पूल दुर्घटनेची सखोल चौकशी होईल. कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई केली जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मुख्य सचिवांना सूचना. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचना. इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पुलावरील दुर्घटना अतिशय खेदजनक. पर्यटन विभागाचे जिल्हा आणि प्रशासनाने सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं आहे. शरद पवारांचं आवाहन. आमदार सुनील शेळकेंसह खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही घटनास्थळी. सुप्रिया सुळेंनी पीडित नातेवाईकांना धीर दिला. दुर्घटनास्थळी आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू. पुंडवाळा पूल दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांचा टाहो. आपल्या प्रियजनांबाबत माहिती मिळवण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू. प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याने काहींचा संताप. नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात बुडून 5 जणांचा मृत्यू. धर्माबाबत सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथील घटना. सर्वजण हैदराबादहून दर्शनासाठी आले होते.